नमस्कार. सेल्फ इन्युमरेशन म्हणजेच भारतीय स्वयंगणनेच्या या विशेष स्पष्टीकरणात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट डिजिटल क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी देशातील प्रत्येक नागरिकाशी थेट जोडलेली आहे. देशाची प्रगती आणि भविष्यातील नियोजनासाठी अचूक माहिती किती महत्त्वाची असते हे वेगळ्याने सांगायला नको, पण ही माहिती गोळा करण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत आता पूर्णपणे बदलत आहे. या नवीन डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून एक खूप मोठी झेप घेतली जात आहे. कधी विचार केलाय का, कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा प्रशासनाला आपल्या देशातील एवढ्या प्रचंड लोकसंख्येची सविस्तर माहिती नेमकी मिळते तरी कशी? देशात किती लोक राहतात, त्यांचं वय काय आहे किंवा शिक्षण किती झालंय, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच प्रक्रियेतून मिळतात. देशाचा विकास आणि नवनवीन योजना राबवण्यासाठी ही माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक असतं. चला तर मग या माहितीचा मूळपाळा असलेल्या जनगणनेपासून सुरुवात करूया. थोडक्यात सांगायचं तर जनगणना म्हणजे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीची अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा करण्याची एक खूप मोठी आणि व्यापक प्रक्रिया. ही केवळ माणसांची मोजणी नसते, तर तो देशाचा एक मोठा सामाजिक आणि आर्थिक आरसा असतो. या माहितीच्या आधारावरच देशाचं भविष्य, धोरणे आणि विकासाचा संपूर्ण आराखडा निश्चित केला जातो. आता ह्यात नेमकी कोणती माहिती असते? तर यामध्ये व्यक्तीचं नाव, वय आणि लिंग यांसारखी प्राथमिक माहिती तर असतेच, पण त्यासोबत त्यांचं शिक्षण किती झालंय, ते काय व्यवसाय करतात आणि कुटुंबाची रचना कशी आहे, म्हणजे घरात किती सदस्य आहेत, या सगळ्याची सविस्तर नोंद ठेवली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या देशाचे अचूक चित्र स्पष्ट करण्यासाठी हे सर्व मापदंड वापरले जातात. पण साहजिकच एवढ्या मोठ्या देशात हे काम रोज किंवा दरवर्षी करणं अजिबात शक्य नाही. म्हणूनच भारतात हा महाकाय राष्ट्रीय उपक्रम साधारणपणे दर 10 वर्षांनी राबवला जातो. 10 वर्षांचा हा काळ देशातील बदलांचा अचूक अभ्यास करण्यासाठी पुरेसा मानला जातो. यातूनच लोकसंख्येची वाढ, रोजगार आणि साक्षरतेतील प्रगती या सर्वांचा आढावा घेतला जातो. आता आजच्या मूळ आणि सर्वात रोमांचक मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे स्वयंगणना किंवा सेल्फ इन्युमरेशन. काळानुसार जुन्या पद्धतीत आता खूप मोठा बदल होत आहे. स्वयंगणना किंवा एसए ही एक अशी आधुनिक डिजिटल यंत्रणा आहे जिथे सरकारी कर्मचाऱ्याची वाट न बघता नागरिक स्वतःच आपली माहिती ऑनलाईन भरून सबमिट करू शकतात. पूर्वी माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जावं लागायचं, पण आता या नव्या पद्धतीमुळे तो पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला आहे. इंटरनेटच्या एका क्लिकवर माहिती थेट सरकारपर्यंत पोहोचते. ही संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी काम करते आणि किती सोपी आहे ते आता टप्प्याटप्प्याने पाहूया. हे काम पूर्ण करण्यासाठी अगदी सोपे 6 टप्पे आहेत. सगळ्यात आधी जनगणनेची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲप उघडायचं. मग स्वतःच्या मोबाईल नंबरचा वापर करून रजिस्ट्रेशन करायचं. सुरक्षितेसाठी मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी पूर्ण करायची. त्यानंतर आधी कुटुंबाची प्राथमिक माहिती भरायची आणि मग पुढील टप्प्यात घरातील प्रत्येक सदस्याचा वैयक्तिक तपशील द्यायचा आणि शेवटी भरलेली माहिती तपासून फक्त सबमिट करायचं. झालं काम. अगदी काही मिनिटात प्रक्रिया पूर्ण. आता एक छोटीशी तुलना करून पाहूया. पारंपरिक पद्धत विरुद्ध ही नवीन SE पद्धत. ही तुलना पाहिल्यावर यात किती मोठी तफावत आहे हे अगदी स्पष्ट जाणवतं. पारंपरिक पद्धतीत सरकारी कर्मचाऱ्यांना घरोघरी जावं लागायचं, ज्यामुळे भरपूर वेळ आणि मनुष्यबळ खर्च व्हायचं. ही एक अतिशय वेळखाऊ प्रक्रिया होती. पण दुसऱ्या बाजूला ही SE पद्धत आहे. यात आपण स्वतःच ऑनलाईन माहिती भरत असल्यामुळे हे काम अत्यंत वेगात आणि कार्यक्षमतेने होतं. जुन्या कागदपत्रांच्या जंजाळातून थेट एका आधुनिक डिजिटल उपायाकडे टाकलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. या नवीन बदलाचे नक्की काय आणि किती फायदे आहेत, यावर एक नजर टाकूया. फायदे तर अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात सर्वांच्या वेळेची प्रचंड बचत होते. हे सगळं आपण घरबसल्या आपल्या वेळेनुसार करू शकतो. माहिती स्वतः भरल्यानं ती अत्यंत अचूक असते. शिवाय कागदाचा वापर जवळजवळ संपुष्टात आल्यानं पर्यावरणाला मोठी मदत होते आणि डिजिटल इंडिया मोहिमेला खऱ्या अर्थानं गती मिळते. यातून सरकारला देशाच्या स्थितीचा रिअल टाईम डेटा मिळतो, ज्यामुळे भविष्यातील निर्णय अधिक वेगाने आणि योग्य प्रकारे घेता येतात. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे सुरक्षितता आणि काळजी. डिजिटल जगात वावरताना सुरक्षितेचे काही साधे पण कडक नियम पाळायलाच हवेत. नेहमी अचूक आणि सत्य माहितीच भरायची. कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती कधीही दिली जाऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षितेसाठी येणारा OTP किंवा पासवर्ड इतर कोणाशीही शेअर करायचा नाही. आणि हो, फसवणूक टाळण्यासाठी नेहमी फक्त अधिकृत आणि प्रमाणित वेबसाईट्स किंवा ॲप्सचाच वापर करायचा. या साध्या पण खूप महत्त्वाच्या खबरदारी आहेत.
आता या संपूर्ण प्रक्रियेतील सगळ्यात मोठा टेक अवे किंवा महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर अचूक माहिती देणं. हे केवळ एक फॉर्म भरणं नाहीये, ही आपल्याला मिळालेली एक नागरिकत्वाची जबाबदारी आहे. आपण दिलेली एक छोटीशी पण अचूक माहिती थेट देशाच्या धोरण निर्मितीत आणि विकासाच्या दिशा ठरवण्यात मोलाची भूमिका बजावत असते. देशाचा सर्वांगीण विकास हा शेवटी याच माहितीच्या अचूकतेवर अवलंबून असतो. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपण पाहिलं की स्वयंगणना किंवा से हा केवळ एक तांत्रिक बदल नाहीये, तर ती भविष्याची चाहूल आहे. पण या नव्या बदलाचा स्वीकार करून या डिजिटल राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हायला आपण सर्वजण खरोखरच तयार आहोत का? या प्रश्नावर नक्की विचार करा. या महत्त्वपूर्ण विषयावरील आजचे हे सविस्तर स्पष्टीकरण आपण इथेच थांबूया. सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.